त्या महाविकास आघाडीमधला शिवसेना हा डॉमिनंट पक्ष आहे असं एक साधारण चित्र तयार होतं की तुमच्या तिघांमधला मोठा भाऊ वगैरे हा खूप टिपिकल पॉलिटिकल शब्द होईल त्याच्यामध्ये. शिवसेना मोठा भाऊ आहे का? कारण मोठा भाऊ जनरली हा युतीच्या वेळेस सीट शेअरिंगच्या असेल, पण शिवसेना हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे. नाही, महाविकास आघाडी हाच चेहरा आहे. बरं, त्यामुळं कुणी वेगळं वेगळं करून आम्हाला त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आहे, त्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीज आहेत, त्यामध्ये अनेक जनसंघटना आहेत. ही मोठी व्यापक आघाडी आहे आणि ही हुकुमशाहीच्या विरोधात झालेली आघाडी आहे. बरेच पक्ष जी जनसंघटना त्या आमच्या विरोधात होते नेहमी. काँग्रेस सत्तेत असताना खूप तीव्र आमच्यावर टीका करायचे, पण आज आलेले आहेत की आपल्यासमोर मोठा शत्रू आहे. म्हणजे लोकशाही टिकेल का नाही, संविधान टिकेल का नाही, आपले अधिकार हक्क जे मिळालेले आहेत संविधानातून ते टिकतील का नाही, या लढ्यामध्ये हे सगळे लोक उतरलेले आहेत. आणि सगळे मिळून आमचा महाविकास आघाडी हाच चेहरा आहे या निवडणुकीचा. कारण उद्धव ठाकरे मधल्या काळात खूप इन्सिस्ट करत आहेत की आपण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला पाहिजे, बंद खोलीत का होईना आपण तो अनाऊन्स करावा, असं त्यांचं म्हणणं आहे. असं काही नाही, ती मला वाटतं चर्चा झालेली आहे. त्यामध्ये पुढे चर्चा आता आणखी वाढवण्यात काही अर्थ नाही आहे. आता आमचं एकच उद्दिष्ट आहे की जागा वाटप हे स्मूथली झालं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता सरकार सत्तेत येणार हे खात्री झाल्यामुळं आमच्याकडे अर्जाची इतकी गर्दी झालेली आहे की आम्हाला उमेदवार निवडणं अवघड होणार आहे. तुम्हाला मी उदाहरण देतो. महायुती म्हणते की एकनाथ शिंदे आमचा चेहरा असणार आहे, तर तुम्ही महाविकास आघाडीचा सांगू शकते का की आमचा चेहरा उद्धव ठाकरे आहे किंवा अजून कोणी? चेहरा वगैरे आमचे सगळे चेहरे आहेत. पवारसाहेब आमचा चेहरा आहे, उद्धवजी आमचा चेहरा आहे, आदित्य ठाकरे आमचा चेहरा आहे, नाना पटोले आमचा चेहरा आहे, बाळासाहेब थोरात आमचा चेहरा आहे, सगळेच नेते आहेत. त्यामुळे काय आहे की एक गोष्ट आहे की तुम्ही ठरवलं की महाविकास आघाडी ही सत्तेत येणार आहे आणि त्यामुळे त्यांना कोणतरी मुख्यमंत्री करावा लागेल. आम्ही म्हणतोयच आहे, पण आम्ही म्हटलं तर तुम्ही म्हणाल का काय आपण कधीच म्हणत नाही की आमचा पराभव होणार आहे असं म्हणाल तुम्ही, पण आज तुम्ही लोक म्हणताय. हे विशेष आहे जे तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणत नव्हता. सगळे म्हणत होते, तुमचं वैयक्तिक सोडून द्या, मीडियाचाच बोलतो, बहुतेक मीडियाचे लोक सांगत होते, अगदी इंटेलिजन्सचे लोक पण सांगत होते की 12-15 तुमच्या येथील जागा. पण तुम्ही म्हणत होता, मी ऐकलेलं आहे, मी म्हणत होतो की आमच्या 32 जागा येतील. 1-2 ठिकाणी फरक झाला, कारण ते वातावरण रस्त्यावर दिसत होतं. अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये काँग्रेसची प्रचंड मोठी लाट होती. मराठवाड्यामध्ये MVAची लाट होती, कारण दलित, मुस्लिम आणि त्यामध्ये मराठा आंदोलन वन सायडेड स्वीप झालं. एक जागा आमची गेली, कदाचित उमेदवार वेगळा असतं तर वेगळं झालं असतं. इतर ठिकाणी संघर्ष आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये NCP आहे, शरद पवार, शिवसेना आहे, आम्ही थोडंसं कमी असू. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही आणि NCP शरद पवार ग्रुप असेल, तिकडे समोर BJP आणि अजित पवार असतील. मुंबईमध्ये आम्ही आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल. असं एक ठिकाणी आमच्या ह्या 3 ठिकाणी बऱ्यापैकी संघर्ष होईल. पण तिकडं कोण तुम्ही येणार? तुम्हाला की सत्ता दिसायला लागल्यामुळे कोणाची आपण म्हणतो की आपल्या जास्त जागा आल्या पाहिजेत असा आग्रह आहे. आता जागेबद्दल मी जे बोललो होतो की आमचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं 99 पासून जे काही सरकार स्थापनेचे प्रयत्न झाले त्यामध्ये आम्ही हे सूत्र वापरलेलं आहे. मोठा पक्ष असेल त्याचा मुख्यमंत्री होतो आणि जागा वाटप या आमदारांच्या संख्येप्रमाणे मंत्रिपदं वगैरे वाटली जातात. आता 2019ला आम्ही महाविकास आघाडीचं सरकार केलं. काँग्रेसने स्टेक केला का क्लेम किंवा राष्ट्रवादीने केला का? आम्ही निमूटपणे सर्वात मोठा पक्ष जो असेल त्याला मुख्यमंत्रीपद दिलं आणि त्यांनी ठरवलं कोणाला करायचं ते. पण मग आता साधारणपणे तुम्ही काँग्रेसबद्दल बोलतात, काँग्रेसकडे खूप अर्ज आले आहेत, काँग्रेसकडे खूप जोरदार यावेळेस हे सुरू झालं, पण इनकमिंग आम्हाला काँग्रेसमध्ये अजून दिसत नाही. म्हणजे बघा, शरद पवारांनी त्यांची पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि सत्ताधारी पक्षातून शरद पवारांच्या पक्षात येणाऱ्यांची संख्या लोकसभेलाही बघितली, इकडेही आहे. वेळेस आम्ही काल बघतो की काँग्रेसचे एक आमदार काँग्रेसचं आउटगोईंग अजूनही सुरू आहे. आउटगोईंग आमच्याकडे खूप मोठी यादी आहे, पण पक्षामध्ये जे लोक आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पक्ष सोडून गेले होते ते परत आले, तर त्यांना घेऊ नका अशी खूप मोठी आमची अंतर्गत प्रेशर आमच्यावर आहे. आता काही लोकांनी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केलं. 7 लोक होते ते, तर त्यांची नावं आयडेंटिफाय झालेली आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही हे काही योग्य वर्तन झालेलं नाही, तुम्हाला तिकीट काही मिळणार नाही. अशा प्रकारे त्या लोकांना संदेश दिलेला आहे. तर त्यामुळं आता जर आपल्याला भवितव्य नसेल काँग्रेस पक्षांतर्गत कारण आपण चुका केलेल्या आहेत, तर कोणी गेलं तर त्याला आता आउटगोईंग म्हणणं कितपत योग्य आहे? म्हणजे आम्हाला अनेकांना वाटलं की कारवाई म्हणजे दोघांवरच काल दोघांची नावं आली. काय ती कधी करायची ती सृष्टी ठरवतील कधी करायची. काय काही लोकांनी माफी मागितली असेल की आमची चूक झाली, आम्ही आता पुढं करणार नाही, क्वाईटली आम्ही काम करू. त्यांची कारण नसताना बदनामी करायचं कारण नाही.